आत्ता आपण बघतोय, की जगात युद्धाचं वारं आहे. हो. सो लोकांना आत्ता अशी भीती आहे, की शेअर मार्केट पडेल, हं, आपण गुंतवलेले पैसे वाया जातील. हं. असा संभ्रम लोकांच्या मनामध्ये आहे. बरोबर. तर काय वाटतं तुम्हाला काय होईल नक्की? तर मार्केट जो असतो ना, ट्रेडिंग जो असतं ना, त्याचा जो ग्राफ असतो ना, तो नेहमी असाच हां, असतो. करेक्ट. समजा मी आज शेअर घेतलाय ₹100 ला. ठीक आहे, हं. आपण सिंपल ठेवू. असं समजा की मी मागच्याच महिन्यामध्ये घेतला एखादा शेअर आणि आता वॉरची न्यूज आली, तो हां, 70 ला जाऊन पडला. तर हां. मोठे लोकं काय करतात मी तुम्हाला ते सांगेल. त्याच्यावरनं तुम्हाला अंदाज येईल की इन्व्हेस्टमेंट करायची कशी. ओके. ₹100 ला माझ्याकडे 5 शेअर आहेत. हां. 70 ला गेल्यावरती लोकं तिथं अजून क्वांटिटी ॲड करतात. ओके. म्हणजे 100 आणि 70 त्याचा एक एव्हरेज प्राईस तुम्हाला त्या शेअर्सची भेटते. आता ओके. हे जे वॉर सिच्युएशन्स वगैरे असतात किंवा हे कोरोना वगैरे झाला, हं. तर ह्या सिच्युएशन ह्या पर्मनंट नसतात. हां, बरोबर आहे. इथून मार्केट जे उसळतं ना वरती, ते खूप जास्त मोठ्या प्रमाणामध्ये उसळतं. आता ओके. आत्ताच हो, म्हणजे कोरोनाचं तुम्ही एक्झाम्पल घेतलं, तर कोरोनामध्ये बऱ्याचपैकी मार्केट आपले 3-3, 4-4% नी डाउन झाले होते. हां. बट तेच नंतर 20-20% नी अप गेले. ओके. म्हणजे ₹100 चा जर समजा शेअर 50 ला गेला होता, तर तोच आज 50 चा शेअर ₹300 वरती आहे. ओह! तर ही जी कोसळतं ना, तर त्यासाठी आपण थँकफुल राहिलं पाहिजे. कारण जे मोठ्या-मोठ्या प्राईसवरती जे लोकं घेऊ शकले नाहीत, त्यांना ही अपॉर्च्युनिटी आहे, की तुम्ही ओके. छोट्या प्राईसवरती तुम्ही आज घेऊ शकता.